न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पोलीस प्रशासन आपल्याला विनंती करते, परंतु माझ्या सर्व गावकऱ्यांना विनंती, आपण ज्या मुद्द्यासाठी इथे थांबलेलो आहोत की संघटित गुन्हेगारीवरती मोका अंतर्गत कारवाई झाल्याचा कागद पाहिजे आपल्याला। आपला विषय भरकटून राहिला, एसपीचा नंबर घेऊन तुमचे प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार आहे। अभी नाही तो कभी नाही। उद्यापासून तुमच्या सगळ्याची बारी लक्षात घ्या। आणि त्याला जायची घाई असेल ना, निघून जायतून काल पण इकडे होता मी, तर इकडे जे 3 आरोपी अटक झालेले या प्रकरणामध्ये, तरी पण सर्वांचा रोष मला माहीत आहे। मी 2 महिने झाले इकडे आला, ते आमदार साहेब पण आहे, बाकी पदाधिकारी पण नाही, सर्वांसोबत माझ्या चर्चा सुरू झाला 2 महिन्यापासून। आता फक्त एवढं सांगू इच्छितो की हा केसमध्ये, या जुन्या केसमध्ये आणि येणारे जे कंप्लेंटमध्ये जे नाव असतील, ते कोणताही धर्म असो, कोणती पॉलिटिकल पक्ष असो, कोणती मोठा असो, त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे। आणि हा केसमध्ये पण आता सुरू झालेला आहे तपास, त्यामध्ये जे माणूस आहे त्यांच्या विरुद्ध त्यांच्यावर ते मोका लावताना मोका लावणार पण तयार आहे आम्ही, ठीक आहे। फक्त एवढंच आहे की आजच झाला 3 आरोपी झाला, त्यांच्यावर आमचा तपास सुरू झालेला आहे। आणि मागच्या जे ऑफेन्सेसमध्ये तुम्ही पण बघितलं आहे की किती लोकांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे मागच्या 1 आठवड्यामध्ये। तो आम्ही कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, आम्हाला फक्त कायदा चालवायचे आहे। त्यासाठी तुमच्या आणि सर्वांचं मला सहकार पाहिजे, पोलिसांचं सहकार पाहिजे। त्यासाठी सर्वांना विनंती करतो की आमचं सोडून द्या। मी आश्वासन देतो, मी इकडे वारंवार येणार आहे आणि आम्हाला लोक पण सर्व तयार आहे। आम्हाला ह्या परिस्थिती अजिबात येऊ नये म्हणून आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे, काम पण सुरू झालेलं आहे। त्यासाठी प्लीज तुम्ही कृपया सहकार करावे। मी जे सांगताय ना मोकाच्या बद्दल आहे, जे जुन्या कायद्यात पण आमचं तयार सुरू झालेलं आहे, तुम्ही पण बघितलेलं आहे। 1 आठवड्यामध्ये किती लोक आहे, आमदार साहेबांना माहीत आहे। पण कालच्या घटना अत्यंत अनफॉर्च्युनेट आहे, मी पण मान करतोय। पण तरी पण एकच विनंती आहे सर्वांना, तुम्ही पण सहकार्य करा। जे लोक आतापर्यंत कंप्लेंट दिलेली नाही, ती काही लोक बोलत आहे की तर पोलीस ॲक्शन घेत नाही, असं काही होणार नाही। आता तुम्हाला जे अन्याय झाला आतापर्यंत, तुम्ही जाऊन कंप्लेंट द्या, आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करने के लिए तयार आहे। सुमोटो करण्यासाठी मी कायद्याचं जे सांगताय ना, मला काय घाबरत असेल तर मला मेसेज करा ना, मी येत आहे तुमच्याकडे कंप्लेंट घेण्यासाठी। योग्य आहे का? आम्ही इकडे आहे ना, मी घाबरू नका। हे बाबी आपल्याला विनंती करतो की आपण जे काही मागच्या आठवड्यात कारवाई केल्या त्याबद्दल मी पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो। परंतु त्या कारवाई झाल्या म्हणून त्या कारवाईचा बदला घेण्यासाठी कालचा जो प्रकार झाला, असं सांगता येईल की या ठिकाणी 100% समज नाही, तो तसाच प्रकार। आणि लोकांच्या मनातली भीती संपायला लागली, मग ती भीती कशी बसवायची, मग त्यांनी लगेच हे ॲक्शनला रिॲक्शन दिली। म्हणून आपल्याला विनंती की मी आपल्याला कालही विनंती करते की QRTचं एक पथक आम्हाला इथं राहू द्या, आणि RCF जमणार नाही आहे। ह्या लोकांना दिसेल तिथं ठोकून काढा। हे प्रत्येक आसपासची जी मोकळ्या जागा आहेत, हे जे आसपासच्या मोकळ्या जागा आहेत आमच्या सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी ड्रग इंजेक्शन ही घेऊन ही मुलं पडलेली असतात। आम्ही वारंवार सांगतोय की या ठिकाणी तुमचं रात्रीची गस्त पाहिजे, ती रात्रीची गस्त दिसत नाही, खूप कमी प्रमाणात होते। आमच्या पोलीस स्टेशनची गाडी खराब झाली, ती गाडी सुद्धा इथे जर येत नसेल, एवढं सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन असतं, हे अतिशय दुःखदायक बाब आहे। आम्हाला इथं एक्स्ट्रा डिप्लॉय करा तुम्ही, तुमचा जो काही फोर्स असेल तो QRTची 1-2 टीम ठेवा। आणि आम्हाला भीती अशी लोकांच्या मनात बसली, साहेब आज तुम्ही याल आश्वासन देऊन जाल, तुम्ही सांगाल की या ठिकाणी या, निर्भय व्हा आणि केस दाखल करा। आज मी तुम्हाला सांगतो की या ज्या दाखल झालेल्या केसेस आहेत, काही 20, 25, 50 जवळपास 1000 केसेस अशा असतील की ज्या दाखल झालेल्या नाही आहे, आणि इथून पुढेही होणार नाही। जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मनातली भीती घालवत नाही, इथं दाखवून देणार नाही की पोलीसच इथं खरे गुंडे आहेत, हे जोपर्यंत दाखवून देणार नाही तोपर्यंत कुणीही पुढे येणार। पोलीस आपल्यासाठी बाहेर काढा पाहिजे। आजही
या ठिकाणी मी आपल्याला अतिशय जबाबदारी सांगतो की आपल्या पोलीस प्रशासनाचे जवळपास 30 ते 35% लोक इन्फॉर्मर म्हणून आणि त्यांचे बिझनेस पार्टनर म्हणून या ठिकाणी काम करतात म्हणून हे वेळ आहे. काय बाहेर विचार करा. कोणी वाजू नका, विनंती. 2 मिनिटं थांबा, मला मुद्दे मांडू द्या. आम्ही इथून तक्रार करून इथं एक PSI होते सोळंकी म्हणून, त्यांना इथून काढलं. नाशिकला बदली झाली. 1 वर्ष नाही झालं साहेब, 6 महिन्यात ते परत नगरला आले. 100% ते नगरवरून श्रीरामपूरला येणार आहे. ॲडिशनल साहेब पण इथं झालेत पुन्हा सगळे श्रीराम जिल्हा फिरून. म्हणजे मी आपल्याला विनंती आहे की जे हे चुकीचे लोक आहेत आणि इथल्या पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी DB मधले कर्मचाऱ्यांना जर त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करत असतील, अतिशय धक्कादायक. मध्ये वाळूच्या गोष्टीवरून मर्डर झाला. रामपूर गाव, मला 10 वेळा फोन करावा लागले की रामपूरमध्ये असं होतंय. तिथल्या लोकांच्या विरोधाच्या रामपूरचा प्रत्येक आलेला माणसाला इथं श्रीरामपूरमध्ये मारलं जायचं, ठोकलं जायचं, तरी कुणी कॉग्निझन्स घ्यायच नाही. शेवटी आम्ही DSP साहेबांकडे गेलो, आम्ही सगळे जण मिळून, साहेब बघा तुम्ही गावातल्या लोकांनी इथे येऊन देणार. म्हणजे काय मला अतिशय म्हणजे लाज वाटते या गोष्टीची. मला श्रीरामपूरचा आमदार म्हणत नाही, मला गेल्यावरती वासेपूरचा आमदार म्हणतात. ह्याचे मला अतिशय म्हणजे वाईटपणा होतं. शोकांतिका नाही साहेब, विनंती आपल्याला, आमच्या भावना तीव्र आहे. आज जो काही कालचा प्रकार झालेला तो 1 दिवसात झालेला नाही साहेब. हा वारंवार मी 1.5 वर्षापासून विधानसभेत हा विषय बोलतोय आणि आपण सुरुवातीला पहिले असे अधिकारी आहेत की ज्यांनी याच्यावरती काहीतरी कारवाईला सुरुवात केली. त्याबद्दल पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद. टाळ्या वाजू नका, परंतु मी धन्यवाद देतो. याच्या अगोदर असा प्रकार झालेला नाहीये, याची सुरुवात झाली आणि त्या प्रकाराला भीती म्हणून कालचा प्रकार झालाय. आमची 100% तशीच हात. आणि परत जर तुम्ही कोण काही बोलाल, तुम्ही काही कराल तर आम्ही असं करू हे दाखवण्यासाठी कालचा प्रकार केला. त्यामुळे तुमचं हे जे पोलिसिंग आहे हे कंटिन्यू ठेव. आमची विनंती आहे की मोक्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमच्याकडे QRTचं पथक आलं पाहिजे आणि रात्रीची जी गस्त आहे ती गस्त चांगली चालू करा. त्यांचे जे अड्डे आहेत त्यांच्या अड्ड्यांवरती जर तुमच्या जमक असेल तर आज तुम्ही सगळ्यांवरती धाडी घाला. आणि तिथूनच हे लहान साहेब 12-12, 10-10 वर्षाची मुलं त्यांच्या अड्ड्यांमध्ये जाऊन बघा तुम्ही. त्यांना इंजेक्शन दिले जातात, त्यांना काहीतरी सांगितलं जातं, काहीतरी कुठलं तरी धर्माचं डोक्यात भरवलं जात आहे आणि सगळा उलटापालटा प्रचार यांच्या अड्ड्यांवरती चालू. बिल्डिंग ह्यांनी ताबा घेतलेला. त्या बिल्डिंगच्या फक्त पुरुषांना काढून दिलं, तिथल्या महिलांना सुद्धा बाहेर जाऊन नाही दिलं. ही जर पद्धत असेल तर मला, मी सांगतो माझी शोकांतिका आहे की मला वासेपूरचा आमदार म्हणतात. हे जर श्रीरामपूरमध्ये चालत नसतं, आज आपल्याला शेवटचं आणि निर्वाणीचं आमच्या श्रीरामपूरच्या आम जनतेच्या वतीने साहेब विनंती, जर याच्यामध्ये पोलीस काही करणार नसतील तर आपण मग आपले QRT असेल, आपलं पोलीस स्टेशन असेल, हे सगळे घेऊन जा. आमच्यावरती सोडा आणि आमच्या पद्धतीने बघू. मग आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आणि जर आपल्याला जर कंट्रोलमध्ये येणार असेल तर हे आमच्या आता आपल्याला हात जोडून विनंती की आपण आपलं पोलीस स्टेशन सगळे घेऊन जा आणि आमचं संरक्षण करायला खंबीर आहोत. धन्यवाद. तुमचा स्टाफ इथला बदला, ॲडिशनल पासून सर्व स्टाफ बदला. जे आमदार साहेबांनी मांडलेलं आहे, आम्ही एक्स्ट्रा पोस्ट ठेवणार आहे. जे लोकांचं नाव तुम्ही घेतलेलं आहे, ज्यांचे विरुद्ध तुम्ही सांगितलेलं आहे त्यांच्यावर नक्की कारवाई होणार आहे. मी स्वतः चौकशी करून मी त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आणि दुसरा QRTबद्दल सांगितलं आहे, कालपर्यंतचा ते परमनंटली ठेवणार आहे इकडे. आणि फक्त एवढंच आहे विनंती, सर्वांना विनंती आहे, तुम्ही सांगितलं की आम्ही आल्यापासून काम सुरू झालेलं आहे. ते सर्व माझं पूर्ण पोलीस डिपार्टमेंट आता सक्रिय झालेलं आहे. असं नाही की ते ॲक्च्युली काय झाला ते वेगळ्या गोष्टी आत्ता काय चालू आहे त्यामध्ये ना आम्हाला संधी द्या, आम्ही करून दाखवणार आहे. तो त्यासाठी प्लीज सहकार्य करावे. आम्ही श्रीरामपूरला जे तुम्ही अपेक्षित आहे, तुम्ही लोकांना जे अपेक्षित करताय की ते कायदा सुव्यवस्था पाहिजे ते होणारच आहे. तो मी आश्वासन देतो. प्लीज आम्हाला सहकार्य करावे. त्या स्टाफ पण आहे, सर्व जे मुद्दे तुम्ही सांगितले त्या अनुषंगाने मी नक्की कारवाई करेन. धन्यवाद. काय पुढची भूमिका आहे? आम्हाला फक्त तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे. आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय आहे, बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे. जोपर्यंत या सर्व आरोपींना
मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आज जसा बंद आहे तसंच उद्याही सकाळी किंवा उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत त्या सर्व गोष्टीच्या विरोधात. त्यामुळं आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज, कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं. त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या झाली ती अतिशय वाईट हत्या झालेली आणि याच्यातून एक पोलिसांना आम्ही विनंती केली, पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथले खरे रक्षणकर्ते आहेत का भक्षणकर्ते हे एकदा ठरवा. पोलिसही त्यांची भूमिका त्यांनी आज कणखर घेतलेली. आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या 2 ते 3 दिवसात हा पूर्ण प्रस्ताव मोक्काचा तयार करून या संघटित गुन्हेगारांना यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि यांच्यावरती सक्त कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आमचं सगळ्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. श्रीरामपूर बंदचे हक्क आहे ती पूर्ण श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही. सामान्य लोक बोलायला तयार होत नाही, मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, विधानसभेत या शहराचा आवाज तुम्ही मांडतात. तो नेमका आका कोण आहे आणि कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? हे पोलिसांनाही माहिती आहे कोण आका आहे आणि काय सगळं चाललंय हे त्यांना माहिती आहे. आत्ता त्यांनी आता सांगितलंय की आम्ही आता शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊ आणि हे मुळापर्यंत जाईपर्यंत ही आपल्या श्रीरामपूर शहराला, श्रीरामपूर तालुक्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेली एक कीड आहे. धर्माच्या, जातीच्या, राजकारणाचं नाव घेऊन ज्या पद्धतीत सगळ्यांनाच त्रास या ठिकाणी होतोय तो त्रास असह्य म्हणजे सहन न झाल्यामुळं आज श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती उतरली. तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच्या 3 लोक या ठिकाणी FIR दाखल करण्यासाठी आले, कारण त्यांना कुठे असं वाटत नव्हतं की आमचा आवाज कुठपर्यंत पोहोचतोय. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीने कृती करतायत, आमची आता अपेक्षा आहे की पोलीस याच्यावरती निर्णय घेतील आणि जर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शेवटी आपण जर काही करू नाही शकला तर आपण या ठिकाणाहून जा, आम्ही आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत, जे काय होईल ते आमचं आम्ही बघू, अशा पद्धतीने आमची आता भूमिका आहे. याच्या आधी देखील अनेक अशा प्रकारे घटना घडलेल्या आहे, गोळीबार झालेला आहे, आपण देखील ते अनेक वेळा पाहिलेला आहे. त्याच्या वेळेस जर कारवाई केली असेल तर हा घटना घडली नसती. आमचा तोच आरोप होता ना. मग जर त्यावेळेस तत्काळ पोलिसांनी जर चांगली स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली असती आणि करेक्ट म्हणजे त्यांनी तात्पुरतं अटक केलं सोडून दिलं, ह्याच्यामधून त्यांची जास्त ताकद वाढली की आम्हाला काही होत नाही, त्याच्यातून एक त्या मुलाचा काही संबंध नाही, त्याचा जीव घेतला काहीच कारण नसताना, ज्याचा कुठेही काही संबंध नाही, ज्याच्या घरामध्ये याच्यात कुठल्याही गुन्हेगाराची पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य मुलाचा फक्त जेवण दिलं नाही याच्यातून जर ते खून करत असतील, यांची हिंमत एवढी वाढली की आम्हाला कोणी काही करू शकत नाही ह्या पद्धतीत जो त्यांचा तोरा चाललाय